ओंकार पाटील यांनी निसर्गरम्य कोकणातून तुमच्या सर्वांचं आपल्या लकी भाषा चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल कोंबडी वगैरे आपण सर्व सोडलेली आहे आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्याकडे किती कोंबडी कमी आहेत किती नाही ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो, आपल्याकडे जे बदक जे होतं म्हणजे आम्ही त्याला बदक माहिती होते, चॉकलेटी कलरचं एक होतं आणि काळ्या कलरचं एक होतं. तर मित्रांनो, चॉकलेटी कलरचं जे होतं ते पाऊस सुरू झाल्यामुळे मंगूस वगैरे आले, तर ते चॉकलेटी कलरचे जे आपल्याकडे बदक होतं ते तिने मंगूसाने न्यायला नाही. मोठं बदक होतं ते, एक मोठं मंगूस होतं त्यांनी ते न्यायला पकडून आम्ही पाठणे गेलो होतो, पण गेला घेऊन. आणि दुसरं जे होतं ते पण घारीने नेलं मित्रांनो, ते तेव्हाच नेलं उन्हात ना, ते घारी नेला नाही. त्या पिल्लांचं म्हटलं तर आपल्याकडे तीन मोठी पिल्लं आहेत मित्रांनो, आणि बाकीची बारकी पिल्लं ती 6 होती. त्याच्यातलं पण एक पिल्लू ते हिने नेला मंगूसांनी, एक बारकं पिल्लू. तुम्हाला एक स्क्रीनवर ते मोठ्या कोंबडीचा फोटो येत असेल, तिचा बदक नाव ठेवलं होतं आम्ही, तिच्या इकडे स्क्रीनवरती फोटो येत असेल. आणि डाव्या साईडला ते 3 पिल्लांचा तुम्हाला एक फोटो येत असेल, जे इकडेच येत असेल. आणि उजव्या साईडला. तर मित्रांनो, आता इकडं सर्व पाऊस आल्यामुळे सर्व हिरवंगार वातावरण कोकणातलं आहे, वारा बिरा सर्व गार आहे. तर तुम्हाला तुम्ही आता दाखवतो, तर चला बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलं स्क्रीनवरती फोटो येत असेल, तर आता आपलं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, तर आपण कागद वगैरे धुवून वगैरे सर्व सुकजी टाकलेले आहेत. कागद आपण कुऱ्हाडीच्या वरती टाकले आहेत, जेणेकरून तो भिजणार नाही. कसं आहे, पाऊस जर आला तर कागद सगळे भिजू शकतात. मग संध्याकाळी आपल्याला कोंबडीला घालायला कुऱ्हाडमध्ये काय सुद्धा भेटणार नाही. आणि ओरिओला आपण बाहेर बांधलेलं आहे, कारण ते हागून बिगून सर्व कार्यक्रम तो बाहेर करून घेईल. त्याला थोड्या वेळाने आपण आतमध्ये नेल्यावरती मग ते सकाळची डाळ म्हणजे आपण ती चपाती त्याला घालणार आहे. एक चपाती तो आवडीने चपाती खातो, तर आपण त्याची आधी जागा साफ करून घ्यावं. म्हणजे त्याला आपण तिथे ठेवतो, त्याची तिची केस वगैरे सर्व सांडलेली आहेत, तर सर्व आपण जागा वगैरे साफ करून घेऊया. तिथे खाली कार्पेट आहे, ते संपूर्ण कार्पेट पुसून घेऊया, जेणेकरून ती आपली कोंबडी त्या हातात कोंबडी म्हटलं असं मित्रांनो हागणार आहे. तर सगळं वरती खाण जे केलं नाही ते आपण सर्व पुसून घेऊया कार्पेट वगैरे. नंतर मग कुत्र्याला आपण तिकडे शिफ्ट करूया. आणि मग सर्व कोंबडी आपली सोडलेली आहे, तुम्हाला मी सांगितलं जसं की सर्व आपलं झालेलं आहे. फक्त आपण कुत्र्याला उचलून तिकडे टाकूया. आणि कोंबड्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे आपल्याकडे, किती होती आणि किती नाही आहेत. तर आता फक्त आपलं तुम्हाला एक फक्त चॅनलवरती आता 33 सबस्क्रायबर आहे, तर 40 व्हायला फक्त 8 मंडळी कमी आहेत. तर पटापट 8 मंडळींनी आपल्या चॅनलवरती जॉईन व्हा, जेणेकरून त्यांनी आपल्या चॅनलचा आस्वाद घेऊन आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघून त्यांनी आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून खूप आनंद त्यांना येईल, अशी मी आशा करतो. असे मी दररोज चांगले व्हिडिओ बनवीन. आणि आपल्या चॅनलची 40 सबस्क्रायबर फक्त 8 मंडळी कमी आहेत, तर पटापट सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊया, ओरीची जागा सापून घ्या, मग ओरियाला वरती स्किप करूया. तर चला. तर मित्रांनो, ही आहे आपल्या ओरिओची जागा. त्याला आम्ही या बॉक्समध्ये ठेवतो. बॉक्स 4 साईडनी करत असतो, त्याच्यामुळे त्याला आम्ही त्याच्यात ठेवतो. पाऊस वगैरे आला की त्याला विजायचं कारण नाही. पावसाची झडप मारते तो आपण त्याच्यामुळे टेन्शन नाही. हे कार्पेट बघा, हे बघा, हे सर्व इथे पाणी वगैरे सांडलेलं आहे. सर्व बॉक्स पण साफ करून घेऊया आणि सर्व कार्पेट पुसून घेऊया. सर्व झाल्यावरती मग तुम्हाला भेटतो, मग आपण ओरीला आतमध्ये शिफ्ट करायचं. तुम्ही बघितलं आपलं सर्व कार्पेट वगैरे पुसून झालेलं आहे. ओरिओसाठी सुद्धा आपण खाणं वगैरे ठेवलेलं आहे. तर आता आपण ओरिओला आतमध्ये शिफ्ट करूया. नंतर वांदर वगैरे भरपूर आले तिथे, बघा 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 कुठे पळतोय बघा, भरपूर वांदर. त्याच्यामुळे वांदरांचं एक असं दुःख होतं ना मला, बॅट्स ब्लॉकर म्हणून असं एक दुःख होतं की आपण सर्वजण घरात राहतो किंवा आपले प्राणीसुद्धा आपल्या घरात राहतात, त्यांना भिजायची सुद्धा
काही टेन्शन नाही, कारण आपण त्यांना झाकून ठेवतो. तर वांद्र्यांचे तसे नाही मित्रांनो, त्यांना जिथे जागा भेटेल तिथे ते जातात आणि जिथे जातील तिथे लोक वगैरे हाकवतात. ते असे त्यांना पावसात भिजून त्यांचे दिवस जातात. काय काय वांदर तारीनं चिपटून मारतात सुद्धा करंट लागून. असं कसंच तरी वाटतं मित्रांनो ऐकायला सुद्धा. तर त्यांना सुद्धा आपण जेवढं होत तेवढं आपण खाणं वगैरे ठेवू शकतो, पाणी वगैरे देऊ शकतो. आणि त्यांना आता काय घर नाही म्हटलं ते असेच उड्या मारत तिकडे 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 जाणार. तर आपला ओरिओ बोमावरती तर त्याला आपण वरती शिफ्ट करूया. चला ओरिओ जादू दाखवू काय, जादू. आता बघा ओरिओला आपण मुठीत पकडलेला आहे. तर आता आपण त्याला डायरेक्ट नेऊन घरात ठेवूया. तर चला. हा आला 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 ओरिओ आला. ओरिओ ओरिओ ए बाबा, तुझंच आहे, तूच खा. ओरिओला आपण वरती शिफ्ट केलं तर त्याचं खाणं वगैरे दाट वगैरे खातो सकाळची. तर आता मित्रांनो पाऊस यायला 5-10 मिनटं शिल्लक आहे. थोडा की आलाच पाऊस, बारीक बारीक येतोय. आणि हे मित्रांनो कढीपत्त्याचं झाड आहे, मुंडाबाईने लावलेलं आहे बघा. केवढं उंच झाड झालं आहे बघा हे कढीपत्त्याचं. आणि हे एवढं उंच ह्याच्यामुळे झालं आहे कारण त्याचा मुदा तुम्ही बघा बघा, केवढ्या जाडीचा मुदा आहे बघा. त्याच्यामुळे एवढ्या जाडीचा मुदा आहे चांगला, त्याच्यामुळे झाड चांगलं जगलं आहे मित्रांनो. एवढं उंच झाड आहे बघा. आणि अजून एक पेरूचं झाड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. चला. हे पेरूचं झाड आहे, जागेवर पेरूचं झाड आहे मित्रांनो, नर्सरीमधलं आहे बघा. जास्त उंच होत नाही. झूम पण करू शकतो. पेरूचं झाड सुद्धा बघितलं, कढीपत्त्याचं झाड सुद्धा बघितलं. आणि हे आहे कडुलिंबाचं झाड. हे बघा, हे बघा कडुलिंबाचं झाड. एवढं मोठं असतं कडुलिंबाचं. अजून त्याचा मुदा बारका आहे मित्रांनो. आणि हे आपलं चिलके हॅन्स बघा, मुदात भुसा टाकला आपण त्याच्यासोबत खेळते भुशामध्ये. मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या चॅनलची 40 सबस्क्राईब व्हायला 8 मिनिटे करण्याचा पटापट जॉईन व्हा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओचे नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद, जय भारत.